2023 म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ते 2023 पर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळून तब्बल 76 वर्ष पूर्ण झाली। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, माननीय मुख्याध्यापक, गुरुजन वर्ग, पालक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम स्वातंत्र्याच्या अंगी कुंडात ज्यांनी आपले बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले अशा सर्व महान विभूतींना मी कोटी कोटी नमन करते। आज आपण येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त एकत्र जमलो आहोत, तेव्हा मला सर्वांनी मोठ्या आवाजात प्रतिसाद द्यायचा आहे, जेणेकरून आपल्यातील उत्साह वाढेल। बोला भारत माता की जय! भारतीय स्वातंत्र्य दिनाचा धन्यवाद। मित्रांनो, भारतीयांच्या जीवनामध्ये 15 ऑगस्ट हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। 150 वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झाल्याचा हा दिवस, हजारो बलिदानातून उगवलेली ही स्वातंत्र्य पहाट आणि म्हणूनच स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा हा दिवस। आज आपण जो मोकळा श्वास घेतोय, वेगवेगळ्या प्रकारची स्वातंत्र्य उपभोगतोय, त्यासाठी आपल्या स्वातंत्र्यवीरांनी खूप मोठा त्याग केलेला आहे आणि म्हणूनच आज आपण बोलण्याचे, अभिव्यक्तीचे, कुठेही मुक्तपणे संचार करण्याचे आणि आजच्या सोशल मीडियाचे स्वातंत्र्य उपभोगतोय। जसे आपण तांत्रिकदृष्ट्या सक्षम होत आहोत, तसेच वेगवेगळ्या सामाजिक दृष्ट्याने ग्रासलो गेलो आहोत। आजही आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढत आहे। आजही आपण मोठ्या प्रमाणात देश सुधारण्यासाठी आपल्याला गरज आहे। त्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून काम केले पाहिजे, तरच आपण स्वातंत्र्य मिळवले असे म्हणता येईल। तर जरा प्रत्येकाने जबाबदारीने वागूया आणि देशप्राप्तीसाठी काहीतरी करण्याचा निश्चय करूया। जाता जाता मी एवढेच म्हणेन, आजादी की कभी शाम नहीं होने देंगे, आजादी की कभी शाम नहीं होने देंगे, शहीदों की कुर्बानी बदनाम नहीं होने देंगे, शहीदों की कुर्बानी बदनाम नहीं होने देंगे। बची हो एक बूंद जो ही लहू की, बची हो जो एक बूंद ही लहू की, तब तक भारत माँ का आंचल नीलाम नहीं होने देंगे, तब तक भारत माँ का आंचल नीलाम नहीं होने देंगे।